हॅलो स्टुडंट्स, तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील धडा क्रमांक 14 बीज पेरले गेले. या धड्याचे लेखक आहेत चंदू बोर्डे. बघा, प्रस्तुत पाठात चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले गेले हे सांगितले आहे. आता चंदू बेर्डे बघा कोण. सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू चंदू बेर्डे यांनी या पाठात आपल्या बालपणीतील काही आठवणी सांगितल्या आहेत. चंदू बेर्डे जे लेखक आहेत ते कोण आहेत? सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आहेत आणि त्यांनी त्या काळाचे हुबहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटण्यात हे काय केलेलं आहे, आपल्यासमोर मांडलेलं आहे. चंदू बोर्डे यांनी काय केलेलं आहे, हे भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत आणि त्यांनी काय केलं आहे, त्यांना क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली, त्यांनी क्रिकेट या खेळाकडे ते कसे वळले याचं सुंदर वर्णन आपल्याला या पाठात बघायला मिळणार आहे. बघा तर मुलांनो, माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो. माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंजा पगारावर नोकरी करत होते. म्हणजेच काय, लेखक काय म्हणतायत की मी काय होतो, तुमच्या एवढा होतो तेव्हा मी असाच खेळकर, खोडकर आणि उपद्व्यापी म्हणजे काही ना काही उद्योग करून ठेवणारा असा होतो. पुण्यातील एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला आणि माझे वडील काय होते, पोलीस खात्यामध्ये तुटपुंजा पगारावर नोकरी करत होते. तुटपुंजा पगारावर म्हणजे अगदी कमी पगारात नोकरी करणं. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दुःखे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. हेवा वाटत असे म्हणजेच काय, मत्सर वाटणे, द्वेष वाटणे. एखाद्या लहान मुलाला स्वतःला काही नाही मिळालं आणि दुसऱ्याच्या हातात जर ती आवडीची गोष्ट बघितली तर साहजिकच आहे, काय वाटतो, हेवा वाटतो. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू पाडून त्यांचा यशेद स्वाद घेणे, घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडातून बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. म्हणजेच काय म्हटलेलं आहे लेखकांनी, त्यांच्या वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना खेळणी विकत घेणं तर शक्य नव्हतं. त्यामुळे ते काय करायचे, स्वतःच काही विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, परत कॅनॉलमध्ये जाऊन चोरून पोहणे, कैऱ्या पेरू अशा या गोष्टी, म्हणजे ह्या सगळ्या प्रकारचं काय करायचे आणि लाकडातून बॅट व स्टंप तयार करणे, अशी जुनी पुराण्या गोष्टी वापरून असा जुना पुराणा बॉल वगैरे पैदा करून काय करायचे, ते दिवसभराचा कार्यक्रम असा त्यांचा खेळ होता. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मक लाडू व चापट पोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. आता हे जे लेखक होते क्रिकेटर चंदू बोर्डे, यांचं खेळणंच असं होतं की दिवसभर काही ना काहीतरी उद्योग करून ठेवायचे आणि त्यांच्या आईच्या कानावर सगळ्या काय जायच्या, तक्रारी जायच्या आणि त्यामुळे घरी गेले की त्यांना भूक लागलेली असायची, पण ते खाऊ मिळण्याऐवजी त्यांना धम्मक लाडू आणि चापट पोळ्यांचा, म्हणजेच काय की पाठीवर असं जोराने मारणं, याला काय म्हणतात, धम्मक लाडू, असा फटका त्यांना मार मिळायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो. तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत. पहा तर मुलांनो, आईने आता किती जरी मारलं तरी आई काय करते, मुलांना प्रेमाने जवळ घेते. नंतर माझ्या वडिलांची बदली वडगावला झाली. वडगाव हे पुण्यातील एक छोटंसं गाव आहे. त्याचा परिणाम असा झाला की मला माझ्या थोरल्या भावाला शाळेसाठी पुण्यातच काकांकडे राहावे लागले. त्यावेळेस मी अवघा 9-10 वर्षांचाच असेन. त्या लहान वयात आई वडिलांपासून दूर राहणे माझ्या जीवावर येईल. आता 9-10 वर्षाचं मूल म्हणजे ज्याला दिवसभर आईची गरज असते, म्हणजे आई लागते, सवय असते आईची, आणि अशा वेळेस आईवडिलांपासून दूर राहणं लेखकाला काय होत होतं, जीवावर येत होतं. खूप रडायला यायचे, पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. हट्टही करून बघितला पण व्यर्थ. म्हणजे आईबरोबर राहण्यासाठी लेखकाने हट्ट देखील केला, रडून झालं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, सगळं व्यर्थ झालं.
आम्हाला सोडून जाणे आईवडिलांच्याही जीवावर आले होते, परंतु मुलाने चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशांनी त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. म्हणजेच त्यांना तिथे सोडून ते निघून गेले. त्यानंतर माझ्या आयुष्यातला एक निराळेच वळण लागले. लेखक काय म्हणतात, त्यानंतर माझ्या आयुष्याला एक निराळेच म्हणजे वेगळेच वळण लागले. माझे चुलते पुण्याच्या YMCA कंपाऊंडमध्ये राहत असत. चुलते म्हणजे काका, आपल्या वडिलांचा भाऊ, त्यांना आपण काय म्हणतो, चुलते. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्या कारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होई. मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो. म्हणजे तिथे मेंबरशिप घेतलेले काय येत होते, लोक तिथे खेळायला येत होते. आणि तसंही लेखकाला कशाची, खेळण्यामध्ये जास्त रुची होती, आवड होती. त्यामुळे काय झालं, लेखक त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागले. अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली. शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राउंडवर हजर होत असे. सर्व खेळात मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली म्हणजेच काय, मला वेड लावलं त्या क्रिकेटने. कधी कधी काही खेळाडू स्वतःला कामासाठी कधी कधी काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. कोणी नाही असे पाहून ते मला चेंडू फेकायला बोलवत. मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचा. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. आता लेखकाने काय केलेलं आहे, म्हण काय म्हटलेलं आहे की कधी कधी काही खेळाडूंना काय असायचं, कामानिमित्त यायला मिळायचं नाही, तेव्हा काय असायचं, लेखकाला खेळण्यासाठी बोलवलं जायचं, म्हणजे चेंडू फेकायला. आणि अशा कामासाठी तर लेखक तर वाटच बघत होते. म्हणजे लेखकाने म्हटलेलं आहे, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने आणि आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल तितक्या जोरात तो टाकून सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे म्हणून ते देखील मुद्दाम आऊट होत. तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाईलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे. तरी सुद्धा लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेच उचलून फेकण्यात मी समाधान मानत असे. आपणही यांच्याप्रमाणेच खेळावे अशी इच्छा मनात येई. म्हणजे लेखक, त्यांना खेळण्याची प्रचंड आवड होती आणि त्याने अजूनच त्यांना तिथे काय झालं, सभासद देखील मिळाले. आणि ते कधी त्यांना यायला नाही मिळालं सभासदांना लवकर, तर ती अजून एक संधी मिळाली लेखकाला काय करण्याची, क्रिकेट खेळण्याची, चेंडू फेकण्याची. त्यामुळे लेखकाला त्या खेळामध्ये काय झालं, त्या ग्राउंडवर अजून मजा यायला लागली. पुढच्या आयुष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खुणगाठ मी इथेच मनाशी बांधली. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी ग्राउंड मॅनला सुद्धा आनंदाने मदत करत असे. हे सर्व होत असताना रात्रीचे 6 ते 8 वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसून प्रार्थना शिकवत व अभ्यासाला बसवत. म्हणजे हे काय झालं, आता तिथल्या ग्राउंडमॅन बरोबर लेखकाची ओळख होणं आणि तिथे त्याला त्या कामात मदत करणं, कारण लेखकाची ओढच तिथे होती. त्यानंतर एक आनंदाची गोष्ट घडली. माझ्या वडिलांची बदली परत पुण्यास झाली. माझ्या आईवडिलांना YMCA मधील खेळाडूंकडून माझ्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार ऐकू येऊ लागले. ते ऐकून त्यांना आनंद वाटे. माझे वडील स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन होते, त्यामुळे ते मला खेळात नेहमी प्रोत्साहन देत. एकदा दुपारी त्यांना जेवणाचा डबा घेऊन गेलो असताना त्यांनी मला दुकानात नेले व 6 रुपयास एक जुनी बॅट विकत घेऊन दिली. स्वतः लेखकांचे वडील काय होते, व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे जेव्हा त्यांच्या मुलाच्या खेळाबद्दल चांगल्या गोष्टी, चांगले उद्गार जेव्हा त्यांच्या कानावर पडू लागले तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्यांनी काय केलं, 6 रुपयाला एक जुनी बॅट त्यांना विकत घेऊन दिली. ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेना. म्हणजेच काय झाला, खूप आनंद झाला. मी तसाच ती बॅट घेऊन मित्रांना दाखवत सुटलो.
त्यावेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा 24 रुपये होता. माझे वडील अभ्यास व शाळा या बाबतीत फारच कडक असत. एकदा मी शाळा चुकून ग्राउंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहत बसलो होतो. वडील घरी आले तेव्हा त्यांनी मला पाहिले व संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले. त्या क्षणापासून मी शाळा मात्र कधीच चुकवली नाही. 1945 साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक क्रिकेट संघ पुण्यात आला होता. कधी मुलांनो? 1945 साली पुणा क्लबच्या ग्राउंडवर त्याची एक मॅच झाली. या सामन्याला अर्थात तिकीट होते व मैदानावर गोलाकार कणात घालण्यात आली होती. त्यामुळे आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. ही मॅच तर पाहायलाच पाहिजे आणि तीही फुकटात, म्हणून माझी धडपड सुरू झाली. सुदैवाने हा प्रश्न ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठ्याला झाडांनी सोडवला. आता ग्राउंडमध्ये जाणं तर शक्य नव्हतं, पण काय झालं, हा प्रश्न सुदैवाने कोणी सोडवला? ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडांनी. माझ्या काही मित्रांसहित झाडावर बसून मी दिवसभर मॅच पाहत होतो आणि अजूनही वाटते की पुन्हा एकदा तसेच झाडावर चढावे आणि तिथूनच मनसोक्त मॅच पाहावी, कारण आता झाडावर बसून पाहिल्यामुळे तर लेखकाला टॉप व्ह्यू मिळाला असेल. मी आणि माझे मित्र मॅचचे वर्णन आमच्या बुद्धीप्रमाणे जोरजोरात हातवारे करून इतरांना ऐकवत असो. दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी कशी उडाली, चौकार कसा मारला याची रसभरीत चर्चा करतच आम्ही चालत चालत घरी परतत असो. ही मॅच पाहिल्यावर तिचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला. विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या म्हणजेच काय, त्यांच्या सिग्नेचर, ऑटोग्राफ घेतल्या जायच्या. खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिम्मड उडते, म्हणजे जी धम्माल उडते, घाई गर्दी होते, तेव्हाचे ते दृश्य काळजात भिडले. काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते तर काही नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून मनात आले की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. मग आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी म्हणजेच अशी ऑटोग्राफसाठी गर्दी होईल. बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. जर चुकून माकून शिक्षकांचे माझ्याकडे लक्ष गेलेच व मला प्रश्न विचारलाच तर नकळत माझ्या तोंडातून हाऊस दॅट असे उत्तर बाहेर पडे. हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा होई आणि माझी मान लाजेने खाली होई. पण हीच लाजेने खाली घातलेली मान मी जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या तेव्हा सर्वांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर झाली. म्हणजेच काय म्हटलेलं आहे लेखकाने की शिक्षकांनी जर कधी शिक्षकांचं जर मुलाकडे लक्ष गेलंच तर त्यांच्या तोंडातून काय आवाज यायचा? हाऊस दॅट असे उत्तर बाहेर पडले की लेखकाला काय वाटत होतं? शर्मेने लाजेने त्यांची मान खाली होई. पण हीच लाजेनी मान खाली झालेली जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या लेखकाने, तेव्हा सर्वांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर झाली. माझे नाव मोठ्या अक्षरात शाळेच्या बोर्डावर झळकले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि त्याच वेळी प्रथम मला क्रिकेट खेळत असल्याबद्दल धन्य वाटले. माझ्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि उगवले ते असे. म्हणजे अशा प्रकारे लेखक चंदू बोर्डे यांनी आपल्याला त्यांच्या मनात म्हणजे कशी त्यांची परिस्थिती होती, मग शिक्षणासाठी त्यांना पुण्यात राहावं लागलं काकांकडे आणि चुलत्यांकडे, म्हणजेच काकांकडे राहिल्यानंतर तिथे जे सभासद येत होते ग्राउंडवर त्यांना बघून अजून कसं त्यांच्या खेळाला त्यांना उत्तेजन मिळालं आणि त्यातच त्यांना कशी चेंडू फेकण्यासाठी संधी मिळाली. हळूहळू त्यांच्या घरी ती बातमी कळाली, मग त्यांना स्वतः त्यांच्या वडिलांनी एक बॅट घेऊन दिली आणि त्याप्रमाणे मग अजून कसे त्यांनी सामने बघितले आणि कसा तो खेळ त्यांच्या मनात रुजू लागला याचं सुंदर वर्णन आज आपण पाहिलेलं आहे. तर मुलांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढच्या धड्याकडे नक्कीच वळू. थँक्यू.